हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत 36 चेस्ट कटोरी ब्लाऊज बॅक पार्ट। तर आपण तयार उंची घेणार आहोत 13 इंच, त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच ॲड करणार आहोत। 2.25 इंचाचा गळा घेणार आहोत, 3 इंचाचा शोल्डर घेणार आहोत, 5.25 इंचाचा मोंडा घेणार आहोत, 36 चेस्टचा चौथा भाग 9 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत व 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन फिटिंगसाठी घेणार आहोत। 1.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। मुंड्याचा निम्मा 3 इंचावरती ही एक मार्किंग करून घेणार आहोत व तिन्ही पॉइंट गोल आकारात जोडून घेणार आहोत। कंबर आपली 32 आहे, 32चा चौथा भाग 8 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत। 1 इंच टक्स पॉइंट देण्यासाठी घेणार आहोत व 2 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत व दोन्ही मार्किंग जोडून घेणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने मी कटिंग सांगितलेली आहे। अशा प्रकारे कटिंग केले तर एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतो। 3 इंचचा गळा घेणार आहोत व 2.5 इंचाचा गळ्याची रुंदी घेणार आहोत। दोन्ही मार्किंग जोडून घेणार आहोत व सिंपल गोल गळा तयार करणार आहोत, त्यासाठी गळ्याची मार्किंग करून घेणार आहोत। तर आता पूर्ण मार्किंग झालेली आहे। आता हीच मार्किंग आपण कट करून घेणार आहोत। मार्किंग कट करून झालेले आहे। आता आपण अस्तर मेन कापडावरती ठेवून मेन कापडही कट करून घेणार आहोत। मेन कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचं। मी दोन्ही ब्लाऊज सोबतच कट करत आहे। एकावरती एक दोन्ही ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचे व त्याच्यावरती अस्तर ठेवून ब्लाऊज पीसावरती अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायची, म्हणजे शिलाई करताना कापड कमी पडत नाही। एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। अशा प्रकारे अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही कट करून झालेले आहेत। आता आपण गळा कट करून घेऊ। गळ्याच्या मार्किंग वरून गळा कट करून घ्यायचा। तर दोन्ही ब्लाऊज आपले एकावरती एक ठेवून कट करून झालेले आहेत। तर आता आपली कटिंग करून झालेली आहे। आता आपण शिलाई करून घेणार आहोत। तर ब्लाऊज पीस सुईचा उलटा पाहून घ्यायचा। हा ब्लाऊज पीस दोन्ही बाजूने सेमच आहे। तर आपण हा ब्लाऊज पीसावरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घेणार आहोत। तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। खालच्या बाजूने एक शिलाई मारून झालेली आहे। आता आपण गळ्यावरती एक शिलाई मारून घेणार आहोत। एकदम फिनिशिंग मध्ये गळ्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून झालेली आहे। अशाच प्रकारे अजून एक शिलाई मारून घ्यायची। एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। एक्स्ट्रा कपडाही कट करून झालेला आहे। आता आपण याच्यावरती छोटे छोटे कट मारून घेणार आहोत। पूर्ण गळ्यावरती कट मारून घेतलेले आहेत। आता आपण ब्लाऊज फोल्ड करून घेणार आहोत। ब्लाऊज फोल्ड करून घेतलेला आहे। आता याच्या गळ्यावरती आपण एक दाबटीप मारून घेणार आहोत।
पूर्ण गळ्यावरती दाबटीप मारून झालेली आहे। तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तशा प्रकारे व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल। अशाच प्रकारे खालच्याही बाजूने सेम दाबटीप मारून घ्यायची। खालच्या बाजूनेही दाबटीप मारून झालेले आहे। आता पूर्ण ब्लाउज वरती चारही बाजूंनी एक शिलाई मारून घ्यायची। दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची। दोन्ही बाजूने शिलाई मारून झालेले आहे। आता आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहोत। एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे। आता ब्लाऊज फोल्ड करून घ्यायचा व मध्यभागाहून 4.5 इंच अंतर सोडून मार्किंग करून घ्यायची। टक्स पॉइंटची उंची 4 इंचावरती घ्यायची। दुसऱ्याही बाजूने सेम अशाच प्रकारे टक्स पॉइंट मार्किंग करून घ्यायची व टक्स मारून घ्यायचे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। दोन्ही टक्स मारून झालेले आहेत। तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट तयार आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।